नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे। अध्याय 16 ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली। ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमाकंत राजा आनंदित झाला। सोमाकंत म्हणाला, ऋषी महाराज, आता सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा। भृगुऋषी म्हणाले, प्रथम ब्रह्मदेवाने 7 मानवपुत्र तयार केले। नंतर त्यांना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली। प्रथम त्या मानसपुत्रांनी घोर तपश्चर्या केल्यामुळे ते मुक्त झाले। त्यानंतर पुन्हा 7 पुत्र उत्पन्न होऊन त्यांच्याकडे प्रजा उत्पन्न करण्याचे काम सोपवले, पण तेही तपश्चर्याच्या मागे लागल्यामुळे त्यांनाही प्रजा उत्पन्न करता आली नाही। ते पाहून स्वतः ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण करण्याचे ठरवले। बाहू, मांड्या आणि पाय यापासून क्षत्रिय वगैरे 3 वर्णांची उत्पत्ती झाली। नाभीपासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, पायापासून पृथ्वी अशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली। त्यानंतर समुद्र, नद्या, पर्वत, गवत, वेली, वृक्ष या वस्तू निर्माण केल्या। काही काळानंतर श्री विष्णूंच्या कानातून 2 राक्षस उत्पन्न झाले, मधु व कंटक असे त्यांची नावे। त्रैलोक्यात हे 2 राक्षस प्रसिद्ध आहेत। उत्पन्न झाल्या त्या राक्षसांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायचे काम सुरू केले। तसे वेद, शास्त्रे, देव, ऋषी, साधू यांची निंदा सुरू झाली। या राक्षसांच्या भीतीने सर्व सृष्टी थरथर कापू लागली। शेवटी ते राक्षस ब्रह्मदेवाचे भक्षण करण्यासाठी त्यांच्यावर धावून गेले। मधु व कैटभ या राक्षसांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवांनी विष्णूला जिने मोहित केले होते तिने निद्रा देवीला प्रार्थना केली, हे देवी, तुझी शक्ती आगाध आहे। तू विष्णूला सोडून या 2 राक्षसांना मोहित कर। या 2 राक्षसांनी पूर्वजन्मी माझी घोर तपश्चर्या केली, त्यामुळे मी त्यांना खूप वर दिले आहेत। त्या वरामुळे हे असे उन्मत्त झाले आहेत। म्हणून त्यांचा नाश करण्यासाठी तू विष्णूला सोडून दे, त्याला जागे होऊ दे। रामकृष्णारी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी, धन्यवाद।